आता जास्त आल्यात का? लय मासे आल्यात आताच्या वेळेस. हे बघा किती आल्यात आणि ह्याच्यामध्ये तर इतके मासे आहेत ना. हे बघा पाटी भरली. मासे टाकून घेते, झिंग्या भरून घेते मासे. हे असं असं ठेवायचं त्याच्यावरती, ठेवून घेते. आज पहिल्यांदाच बनवल्यात मासे पॅटीस. इतके भारी दिसतात ना, जबरदस्त डायरेक्ट. हे बघा, हे बघा भरपूर गिराईक आहे. आलोय परत एकदा. आजच्याला झोळून मासे पकडणार आहे आणि आजच्याला झोळण काय आणलं नाही, फक्त मच्छरदाणे आणली, ती पण नवीन येता. आणि मच्छरदाणीने जे ना ते मासे भेटतात, कारण तरी ना असे बारीक बारीक मासे आहेत आणि ते ना झोळण आहे ना ते असे ओढीत घ्यायचे, असं ना चालता चालता ते झोळायचे. तर तसं आहे ना आता आई, पिंकी आणि शालू तिघे जणी ना उतरणार आहे पाण्यामध्ये. बघा हे इतकं जे आणि ह्याच्यामध्ये ना भरपूर मासे आहेत, कारण तर आहे ना पावसाळ्यामध्ये ना त्या साईडने त्या गाड्या लावल्यात ना आम्ही, त्या साईडने असं उलटतंय पाणी आणि नदीचे मासे ना ह्याच्यामध्ये येतात आणि अशा उन्हाळ्याच्या टायमिंगला ना ते अडकून बसतात. आणि बघा एकदमच पाणी कमी झालंय आणि थोड्या दिवसांनी ना पूर्ण आटून जाणार आहे आणि अख्ख्या माशांना मरून पण जाते. बघा आता केली सुरुवात, त्या साईडला जायचंय आणि त्या साईडने ना असं तिकडून आहे ना उतरायचंय त्या कोपऱ्यावरनं. तुम्हाला दाखवतो. त्या ना बघा आई, पिंकी, शालू पाण्यामध्ये सुद्धा उतरल्यात आणि बघा झोळण सुद्धा आहे ना त्या साईडला बघा कसं फास्ट मध्ये घेऊन सुद्धा चाललेत. ह्या कोपरा आहे ना कोंडून घ्यायचं आणि असं चालतच ते झोळायचं. तुम्हाला दाखवतो आता जवळून. बघा पहिलं तरी ना पलीकडच्या साईडला घेतलंय. आता बघू पहिल्या झोळामध्ये किती मासे येतात. आता ना ते पलीकडच्या साईडला गेल्यात. कडेला जायला पण आहे ना चिखल आहे एकदमच. ए पिंकी आल्यात का? बघा पहिल्या झोळामध्ये सुद्धा आहे ना मासे तर आल्यात, पण ते गेलं तिकडे पलीकडच्या साईडला. तुम्हाला ना या साईडला आल्याच्या नंतर दाखवतोय. मासे तर आल्यात. तर ना पहिल्या झोळाला तर मासे आल्यात आणि आता आहे ना ह्या साईडला येतील, मग तुम्हाला मासे पण दाखवतोय. आणि प्रत्येक झोळणाच्या ना पाठीमध्ये ओतून पण घ्यायच्यात आणि बघू मासे कसे आणि किती काय भेटतात ना, त्याच्यावर आहे ना आजच्याला थोडी वेगळी रेसिपी बनवू, ते पण नदीवरती जाऊन. कारण तर आहे ना एवढ्या जागेमध्ये बघा अजिबातच सावली नाही. हे बघा इथं आहे ना डायरेक्ट इथं समोर या साईडला डोंगर आहे आणि या साईडला आहे ना बारीक बारीकच झाड आहे, जास्त काही सावली नाही. आणि पाणी सुद्धा ना वापरायला हे काय असं गंडूळच आहे पूर्ण ना. आता आटच चाललंय त्याचे हे ना पाणी गंडूळ झालंय. तर थोड्या दिवसांनी तर आटणार आहे ते आणि मासे भेटलेच तर मग आपण आहे ना नदीवरती जाऊ आणि तिकडं जाऊन आहे ना एकदम भारी रेसिपी सुद्धा बनवू. खोल आहे बघा तिकडं, ते तितकं पाणी आहे आणि बारीक बारीक आहे ना मासे आता उडायला पण लागल्यात. बघा जवळ आलोय मी आता एकदमच, पण लय खोल आहे बघा. ते बघा तितकं. आता इतक्या खोल पाण्यामधनं काय माहिती मासे येतात का नाही. खोल होतं ना त्याच्यामुळे थोडं अवघड झालंय, पण बघू आता मासे आल्यात का नाही ते. जरी थोडे आले ना तरी हे काही जास्त उशीर लागत नाही असं झोळणाला. आणि थोडे थोडे जरी आले तरी बरेचसे जमा होते आणि मासे तर आल्यात बघा. कोणते कोणते मासे पिंके त्याच्यामध्ये? बारीक आहे आणि झिंगे मासे आहे बारीक बारीक असे. हा त्या साईडला बघा रोहिदाशी तिकडं समंत आहे त्याच्यापाशी. ते बघा मासे ते तितके आले ना तरी भरपूर मासे होणार आहे. आणि हे असं आहे ना मेन म्हणजे झोळण काय असं झोळायला उशीर होत नाही, त्याच्यामुळे ना हे मासे ना इतके आले ना तरी सुद्धा भरपूर मासे होणार आहे. तुम्हाला दाखवतोय आता आहे ना. फक्त आहे ना या आरपार जायचं त्या साईडला परत यायचं, असंच फक्त करायचं. हे जास्त का असं आपल्याला मेहनत लागत नाही हे मासे पकडायला. तर हे बघा ही पाटी आणली आणि ते बारीक मासे आहेत ना त्याच्यामुळे ना फडकं पण घेतलंय एका साईडला. तुम्हाला दाखवते आता एकदमच जवळून. हा दाखव बरं ह्या साईडला.
हे बघा हे मीच घेतो आता, बाहेर ठेवायला लागणार आहे. हे इतके मासे आल्यात पहिल्या झोळामध्ये. आणि ह्याच्यामध्ये ना बारीक झिंग्या सुद्धा आहेत बघा. ह्या बारीक बारीक दिसतात ना ते झिंगे आहेत. आणि हे सफेद मासे हे तर हे आहे ना चवीला तरी एकदमच भारी लागतात. काटे काय नाही ह्याच्यामध्ये, साफ पण करायला काही लागत नाही हे मासे तर, कारण तरी एकदम बारीक आहेत. आणि हे मासे काही मोठे होत नाही, हे इतकेच मासे असतात. आणि हे बघा इतकं खोल आहे. आणि आता परत एकदा दुसऱ्या झोळण्याची तयारी केली बघा. चालल्यात परत एकदा पलीकडच्या साईडला. आता किती मासे येतात काय माहिती. असंच मला झोळायचंय, कारण तर आहे ना मी काही पाण्यामध्ये आजच्याला उतरलो नाही. आणि ते मच्छरदाण आहे ना, तर 3च माणसं आहे ना त्याला तर बास होतात. आता ही पाटी आहे ना, ही मी पलीकडच्या साईडला घेऊन चाललोय त्या बाजूने. ते झोळण ना घेऊन त्या साईडला चाललं. त्या साईडला किती मासे येतात ना, मग ते ह्याच्यामध्ये ठेवतात. आजच्याला ना हेच घेऊन फिरतोय मी. हे मासे फक्त जमा करायच्यात. आणि त्या साईडला गेल्याच्या नंतर परत आहे ना या साईडला येणार आहे. हे बघा मी पण आलोय. त्याच्यामध्ये ना एक तर चिलापी दिसली मला लांबूनच. मोठी तर नाही, बारक्या साईजची आहे. सगळे मासे ना हे नदीचेच येतात. आणि पहिले पहिले तर ना लय मासे भेटायचे, पण आता ना मासे काही जरा कमीच भेटतात पहिल्यासारखे. तर आता जास्त आल्यात का बघा. पहिल्यापेक्षा ना दुसऱ्या झोळणामध्ये म्हणतात की जास्त आल्या. तुम्हाला पण दाखवतो आता बघा. सगळे साफ करून आणल्यात. आणि ते बघा मासे बघा शालूच्या हातामध्ये. हे बघा इतके मासे आलेत आताच्या वेळेस. आणि पहिल्या ह्याच्यातले निम्मे सुद्धा नव्हते. आणि या दुसऱ्या झोळणामध्ये बघा किती मासे आल्यात. लय मासे आल्यात नाही का. पाटी घेऊन जातो आता मी. हे ह्याच्यामध्ये घ्यायच्यात. तुम्हाला दाखवतोय पहिले किती मासे आलते. हे बघा इतकेच मासे आलेले. एकच जोडण्याला बा किती. घेतो आणि तुम्हाला पण दाखवतो आता मासे आल्यात किती. हे मासे बघा किती आल्यात. आणि एकेच ह्याच्यामध्ये ना कालवण आहे ना होऊन जाणार आहे. लय आल्यात. आता हे इतके आल्यात मासे म्हणल्यावर. आणि ही झिंगी बघा, ही साईज काही भेटत नाही ही अशी. हे इतकेच राहतात, ह्याच्यापेक्षा ना मोठे काही होत नाही ते. हे ना चवीला एकदमच भारी लागतात हे मासे. त्याच्यामध्ये ना जवळजवळ 3-4 प्रकारचे मासे. या साईडला तर लयच खोल आहे. लय खोल आहे ना तिकडं. नंतर आहे ना या साईडला आणलंय कडेला. आणि आता सुद्धा ना भरपूर मासे आल्यात. परत एकदा तुम्हाला दाखवते आता परत एकदा बघा. हा ना या साईडलाच आलेत बघा आता. आणि मासे तुम्हाला दाखवते आता जवळून किती आलेत ते. हे बघा हे इतके जमा झाल्यात. आणि भरपूर आताच्या बारीला आल्यात मासे पण आहेत. झिंगे जास्त ना, जास्त करून आहे ना झिंगे आहेत त्याच्यामध्ये. हे बघा मासे किती जमा झाले लगेचच. ते पण आहे ना 3 झोळणाचे मासे बघा किती झालेत. ते ना पांगून पण ठेवायला लागणार आहे, मारायचे नाही लवकर. हा कोकणामध्ये लय महाग असतात ते मासे, हे झिंग्या. हा आणि या आपल्या साईडला भेटत पण नाही. नदीला सुद्धा नाही असे काही भेटत नाही. हे असले तर असंच लांब लांब यायला लागतंय. नदी सोडून आहे ना असं लांबच असतात. हे बारीक बारीक आहे ना, हे धरणं असतात ना, ह्याच्यामध्ये ना पावसाळ्यामध्ये ते जमा होतात. चढणीचे मासे असतात. आणि आता असं पाणी कमी झालं ना मग भेटतात हे मासे. ते नाही धरून घेतलं तरी मरून जातील. हा हे पाणी ना थोड्या दिवसाने पूर्ण आटून जाणार आहे. माझ्याजवळ आता समानता आले. आणि तिला पण मासे बघायचे होते, त्याच्यामुळे बघा इथं. तुला मासे बघायच्यात ना समानता. हा त्या बघा आल्या तिथं एकदमच जवळ. आणि इथं समोर पाटे आमच्या, त्याच्यामध्ये सुद्धा ना बरेचसे मासे आहेत. त्यांना झालेत मासे पण पकडून झालेत. आजच्याला इतके मासे भेटलेत ना तुम्हाला दाखवतो. आणि पाटीमध्ये तर तुम्ही बघितलातच. ह्याच्यामध्ये बघा किती मासे आहेत. हे बघा मासे किती आहेत.
लय आहेत ते, लय आहे, किलो जास्त आहेत. हे 1 किलोला जास्त आहेत हे मासे. हे बघा किती आलेत आणि ह्याच्यामध्ये तर इतके मासे आहेत ना. हे बघा फुल पाटी भरली आज. भरपूर मासे आहेत ना. बऱ्याच दिवसानंतर आहे ना असे भेटले नाही. खडा पाटीच भरली, पाटी भरली आणि इतके मासे काही भेटत नाही. लय लांब लांब जायला लागतंय असे माशांना. तर आपल्या जवळ जवळ तर काही भेटतच नाही अजिबातच. आता हे इतके मासे काय करायचे पिंके? चिलापी एक गावली मोठी, चिलापी बघ. चिलापी पण ही बघा किती मोठी भेटली, एकच. लय मोठी साईज आहे ती. खाली ठेवा ना पाटीच्या. उरकलंय सगळं आमचं. मासे सुद्धा ना बरेचसे भेटलेत आजच्याला. आणि पहिलं तर आहे ना जाणार आहे आम्ही आता नदीवरती. आणि त्या साईडला ना एकदमच भारी त्या बारकांल्या माशांची ना रेसिपी बनवणार आहे. तुम्हाला तर बघायला भेटणार आहे जे. आणि बरेचसे ते पण मासे भेटलेत. आम्हाला तर वाटलं नव्हतं की इतके सुद्धा मासे भेटतील. इकडे आहे ना पिंकी जवळ पाटी आहे. हे इतके मासे, सगळे मासे त्या पाटीमध्ये. आणि निघायचं आता तिकडं नदीवरती. आता आहे ना नदीवरती पण येऊन पोहोचलोय. आणि हे बघा इकडे इतका भारी जागा आहे ना नदीच्या साईडला. इथं शेजारीच पाणी आहे आणि इथंच आहे ना आता रेसिपी बनवायची माशांची. ते पण आहे ना झिंगे भेटलेले आहेत बरेचसे. सामंता पण झोपली, तिला बनवलं आता झोळण, त्याच्यामध्ये झोपली ती. आणि त्या साईडला बघा पिंकी गेली तिकडे एकदमच पाण्याच्या शेजारी. पहिले तर आहे ना रेसिपी बनवू तिकडं. आणि मग बसायला तर काय जागा, इतका भारी जागा आहे ना. हे बघा लय भारी जागा आहे ह्या साईडला. तर मासे बघा किती आणलेत. नुसते ना बारीक बारीक झिंगे आहेत. आणि या झिंगे ना अजिबातच भेटतच नाही डायरेक्ट. बऱ्याचशा दिवसानंतर आहे ना भेटल्यात. आणि ते पण एकदमच भरपूर मासे. आणि त्या साईडला मोठी मोठी चिलपी आहे. आणि हे बघा सफेद मासे. तर त्याच्यामधले घ्यायच्यात आता. हे लय मासे आहेत, ह्याच्यामधले ना थोडे घ्यायच्यात आणि बनवायची एकदमच भारी रेसिपी. तुम्हाला ना बघायला तर भेटणार आहे. आता ना मासे घेतले साफ करायला. आणि ते मासे ना एकदमच बारीक आहेत, झिंगे आहेत बारीक बारीक. त्याच्यामुळे बघा तिन्ही साईडला बघा घेतल्यात मासे साफ करायला तिकडे पिंकी जवळ पण आहे. आणि ताटं बघा मोठे मोठे आणल्यात. आणि त्या एकदमच बारीक आहेत ना, त्याच्यामुळं साफ आहे ना ते चांगलेच करायला लागतात ह्या बारीक. तर तांदूळ निवडण्यासारखं साफ करायला लागतं ते. कचरा असतो बारीक बारीक याला. मासे ना साफ करून झालेत हे इतके. आता बघा ते माशांची रेसिपीला सुरुवात करायची. हे बघा इतके मासे घेतलेत. आणि त्याचे ना पहिले तर आहे ना फ्राय बनवायची. फ्राय बनवून घ्यायची. चांगली पेटवली. आता पातीला घेते ठेवून. आता तेल वतून घेते. कांदा टाकून घेते. आता तेल पण मस्त तापलंय. कांदा मिरची आहे. साईडला ना शालू सरपण लावते बघा चुली खाली. आणि इकडे ना पिंकी आता मसाले घेते काढून एका ताटामध्ये. आणि ह्या साईडला हे बघा ह्यांची रेसिपी बनवायची आजच्याला. इकडं बारीक बारीक मासे आहेत, त्या साईडला अंडे आहेत. तर ह्यांची रेसिपी बनवायची, ती पण थोड्या ना वेगळीच बनवायची. आणि तुम्हाला ना बघायला तर भेटणारच आहे. आणि असं काय ना आम्ही पहिल्यांदाच बनवणार आहे. टोमॅटो टाकून घेते. आता हे मसाले इथं घेतल्यात. हे काळा मसाला, गरम मसाला, कांदा मसाला, हळद आणि मीठ घेतलंय. ते आता टाकून घेते. मासे टाकून घेते, झिंग्या आणि मासे. हॅलो, आता ना ह्याच्यामध्ये सगळे मसाले घातलेत. तर बघा कलर किती भारी आलाय त्या माशांना. आणि एकदमच लहान मासे ते बारीक बारीक. आणि हे मासे ना मेन इतकनलेच असतात, ह्याच्यापेक्षा काही मोठे होत नाही. आणि त्याच्यामध्ये ना झिंगे जास्त करून येत. आणि दुसरे बारीक बारीक पण मासे आहेत. त्यामध्ये जे ना शिजून घ्यायचे ते. आणि ते झाल्याच्या नंतर आहे ना एका बाजूला परत एकदा काढून घ्या. शिजलाय आता मस्त. आता उतारून घेते.
मस्तपैकी फ्राय पण झाली. आणि त्याच्यानंतर बघा इकडे ना अंडी आहेत आणि त्या साईडला ब्रेड आहेत त्याच्यामध्ये. ते आता तुम्हाला दाखवतोय कसं काय बनवायच्यात ना. इकडं पिंकी आता ती बनवते. हे कसे बनवणार आहे पिंकी? आधी तवा तापून दे मग सांगते. हा, तवा तापत ठेवलाय पहिले तर पाहिजे. अंडी फोडून घेते त्या पातेल्यामध्ये. यातली निम्मी अंडी घेणार आहे, त्याच्यात फोडून घेते आधी पहिले. तर एवढे बस झाले अंडी. त्यात मीठ पण टाकून घेते लगेच. घेतल्यात मिक्स करून हे इथं. आणि एका ताटामध्ये मासे पण घेतल्यात. इथं 2 बिरेड घ्यायचे. असे मासे घेतल्यात, असं ठेवून घेते त्याच्यात हे असं. आणि त्याच्यानंतर हे असं लावायचं आहे ब्रेड. आणि अंड्यात असं बुडवून दोन्ही साईडने लावायचं आहे अंडी त्यांना. आणि तव्यावरती ठेवायचं आहे. असं तापलंय चांगलं. आता परत घेते दुसरं. आता त्यात परत मासे भरते. आता हातानेच भरून घेते मासे. हे असं थोडे थोडेच भरून घेते. असं ठेवायचं त्याच्यावरती ब्रेड दुसरा. हे असं असं ठेवून घेते. बघा पिंकीने ना ठेवून पण घेतल्यात. हे बघा त्याच्या अगोदर हे बनवलंय आणि हे दुसरं ठेवलंय बघा. आणि अजून आहे ना बरेचसे बनवायचे बाकी आहेत. आणि जण आहे ना प्रत्येकाला 2-2 तरी यायलाच पाहिजे नाही का पिंके? आणि त्या साईडला बघा इतके मासे आणलेले ना, तर आई आणि तिकडं शालू ते निवडून घेतात ते मासे. आणि इथं चालली पिंकीची ही रेसिपी. हे पिंकी आज त्याला तू काय बनवलंय? आज पहिल्यांदाच बनवल्यात मासे पॅटीस. आणि दुसऱ्यांनी काय बनवलंय का नाही ते नाही माहिती, बरं मी पहिल्यांदाच बनवलंय बघा मासे पॅटीस. हे बघा पहिल्यांदाच मी सुद्धा बघितलंय असं. तर मी पहिल्यांदाच बघतोय. हे बघा एक तर झालं बघा. अरे कानी ते पण झाले नाही का? हे पण झालंय. आता दुसरं टाकून घेणार आहे लगेच. आणि बरंच अजून बनवायच्यात तुम्हाला दाखवतो. आता पहिलं तर आहे ना बनवून घ्यायचंय. आता हे बघा इतके मासे आहेत. हे इथं पण आहेत आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आहेत अजून. काढून घेते. हे इतके झालेत बघा. पूर्ण आहे ना मोठं ताटच भरलंय आजच्याला. सगळ्यांमध्ये ना मासे घातल्यात आणि हे इतके भारी बनवल्यात. आणि अजून सुद्धा आहे ना बनवायचे बाकी आहेत. तर झालं आता उरकलंय. आणि आता आहे ना बसायचंय त्या साईडला तिथं मैदानीमध्ये बघा. मोठं मस्तपैकी झाड आहेत आणि चांगली ज्यांना सपाट जागा आहे तिकडं. तिकडं जाऊ जेवायला. या साईडला बसतो आता जेवायला. हे बघा इथंच एवढ्या जागेमध्ये एकदमच भारी आहे बघा जागा तर बसायला. आता आहे ना सगळं काय झालं आता. हे बघा शालूने ना ह्याच्यामध्ये झिंगे आहेत. इकडं पिंकीने बघा काय नाव म्हणले ह्याचं? मासे पॅटीस. मासे पॅटीस नाही का? तर पहिल्यांदाच असं काय बनवलं आम्ही बघा. इथं बसतोय आता जेवायला. आणि आता ना संध्याकाळच्या ना 4:45 झाल्यात. इतका उशीर झाला आजच्याला. कारण तर बरंच लांब गेलतो. दुसऱ्या साईडला मासे पकडायला गेलतो. मासे पकडून पण आणल्यात. आणि हे बघा हे बनवून घेतलंय. आणि बरेचसे मासे सुद्धा आहेत. तर असा प्लॅन झालाय की ते मार्केटला सुद्धा आहे ना घेऊन जाणार आहे आता आम्ही. बघू आता आहे ना जेवण झाल्याच्या नंतर जमलं तर आहे ना तुम्हाला मार्केटला सुद्धा आहे ना दाखवतोय. मासे घेऊन जाणार आहे. त्या झिंग्या बऱ्याचशा भेटल्यात. आता आहे ना जेवायला बसलोय आम्ही. आणि पिंकीने बनवल्यात आजच्याला मासे पॅटीस. त्याच्यामध्ये थोडे मासे तिकडे रोयदासला ताट दिलंय. इतकं जबरदस्त दिसतात ना. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना मासे घातल्यात. आणि हे बघा या साईडला सुद्धा आहे ना हे इतके भारी दिसतात ना जबरदस्त डायरेक्ट. हे बघा. आणि त्याच्यानंतर आहे ना इकडं सुद्धा आयला दिलंय शेम बघा तसंच. आणि हे इतके बाकी आहेत. ह्याच्यात सुद्धा आहे ना हे मला दिलंय. हे बघा हे मासे बघा किती भारी दिसतात या साईडला. कारण तर झिंग्या बघा. आणि हे एक एक असं
त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना मासे आहेत बघा. आणि अजून सुद्धा तितके बाकी आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा आहे ना भरपूर मासे आहेत अजून. हे बघा, हे सुद्धा इकडे ताट. तर या जेवायला आता असं बनवलं आजच्याला. करा सुरुवात. बघा, रोहिदासने केली त्या साईडला सुरुवात. या मासे पॅटीस खायला सगळ्यांनी केली सुरुवात या साईडला आणि आता मी पण करतोय सुरुवात. हे बघा, तर या मासे पॅटीस खायला आजच्याला पहिल्यांदाच आम्ही बनवलंय. आणि असं कोणी काय बनवलं असेल ते तर आम्हाला काही माहिती नाही, पण आजच्याला आम्ही तर बनवलेत. हे बघा असे मासे बघा किती भारी त्याच्यामध्ये बसलेत बघा. एकदम भारी त्याच्यामध्ये मध्यभागी घातलेले मासे. आणि हे इतकं भारी लागतंय ना, चवतंय ह्याची. त्याच्यानंतर सुद्धा बघा इथं पण मासे आहेत बारीक बारीक. हे बघा, ते सुद्धा एकदमच भारी लागतात. म्हणजे खात नाही तर 2 हात लागतात. आकडे सामानते शुगर हात. बघा आता आहे ना मार्केटला पण येऊन पोहोचलोय. आणि गिराईक तर इतकं गिराईक आहे ना. हे बघा, तिकडे ना पिंकी पण गेली तिकडे खाली. आता आहे ना तिकडे जाऊन तुम्हाला दाखव. बघा त्या साईडला पिंकी गेली आणि गिराईक बघा किती गिराईक आले. आणि मासे तर एकदमच कमी आहेत. त्याच्यामध्ये आहे ना बारीक बारीक झिंग्याचे आहेत. दुसरे काही मासे नाही त्याच्यामध्ये जास्त.